आज मागे वळून पाहिलं की अंगावर काटा येतो. त्या रात्री घाटात त्या कुटुंबाला गाडीत घेणं ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती, याची आम्हाला पुसटशी कल्पनाही नव्हती. रात्रीचे 2 वाजले होते. चहूबाजूंनी किर्र अंधार आणि घाटातलं ते भयान शांत वातावरण. मी सुलोचना, वय 60, आणि माझे पती विनायकराव, ज्यांचं वय 65 आहे. समोर रस्त्याच्या कडेला एक गरीब कुटुंब होतं. एक मजूर माणूस, त्याची पत्नी आणि कडेवर 6 वर्षाची एक गोंडस मुलगी. थंडीने ते लेकरू थरथरत होतं. त्यांना पाहिल्यावर माझ्यातली आई जागी झाली, पण आमचा ड्रायव्हर अशोक कडाडून विरोध करत होता. ऐका आई, ऐका, गाडी थांबवू नका. हे घाटातले वारे आणि घाट वेळा चांगल्या नसतात. कोणालाही लिफ्ट देऊ नका, माझी गोष्ट ऐका. अशोकच्या आवाजात भीती स्पष्ट जाणवत होती, पण मला राहावेना. मी म्हटलं, अरे अशोक, ती मुलगी बघ किती लहान आहे. जर ती मुलगी नसती ना, तर मी स्वतः तुला सांगितलं असतं की गाडी थांबवू नकोस. पण या रात्री या लेकराला कुठे सोडणार? विनायकरावांनाही अशोकला झापलं. अशोक, काय चाललंय तुझं? तुला ती लहान मुलगी दिसत नाही का? माणसासारखी माणसं दिसत आहेत. एवढं काय घाबरतोस? काही तुळजापूरला नाही घेऊन चाललोय आपण त्यांना, पुढच्या गावात सोडून देऊ. विनायकरावांच्या शब्दांपुढे अशोकचा नाईलाज झाला आणि त्याने गाडी थांबवली. पण त्या क्षणी आम्हाला माहीत नव्हतं की आमच्या गाडीत माणसं नाही, तर काहीतरी वेगळंच बसून घेतलं होतं. आता हे सगळं कसं घडलं आणि आम्ही या घाटापर्यंत कसे पोहोचलो हे तुम्हाला आधी सांगायला हवं. मी सुलोचना. आम्ही पुण्याच्या सहकार नगरमधील एका आलिशान बंगल्यात राहतो. पैसा भरपूर आहे, पण घर खायला उठतं. आमचा मुलगा अमित गेल्या वर्षापासून अमेरिकेत स्थायिक आहे. वर्षातून एकदा त्याचा फक्त औपचारिक फोन येतो. विनायकरावांना गुडघ्यांचा खूप त्रास आहे. घरात चालायलाही त्यांना आता काठी लागते. आम्ही ठरवलं होतं की आता हे म्हातारपण असं कुडत न घालवता देव दर्शन करत फिरत मजेत आयुष्य काढायचं. त्याच ओढीने आम्ही कुलदैवत तुळजापूरच्या भवानी मातेच्या दर्शनाने सुरुवात करायचे ठरवले. रात्री 10 वाजता पुण्याहून प्रवास सुरू झाला आणि सोलापूर हायवेवरून जात असताना मोहोळच्या घाटात रात्रीचे 2 वाजले आणि तिथेच आमची गाठ या कुटुंबाशी पडली. तिथून पुढे जे घडलं ते ऐकून तुमचेही पाय लटपटतील. पुणे मागे सोडून आम्ही सोलापूर हायवेला लागलो होतो. मोहोळचा घाट सुरू झाला आणि निसर्गाने आपलं रौद्ररूप दाखवायला सुरुवात केली. रात्रीचे 2 वाजले होते. घाटात एवढं धुकं होतं की समोरचं काहीच दिसत नव्हतं. फक्त हेडलाईटचा पिवळसर उजेड धुक्याला छेदत पुढे जात होता. अशोक अतिशय सावधपणे गाडी चालवत होता. अचानक एका वळणावर अशोकने जोरात ब्रेक दाबला. आमची गाडी अक्षरशः जागेवर थरथरली. काय झालं रे अशोक? एवढ्या जोरात ब्रेक का मारला? विनायकरावांनी सावरून विचारलं. बघा ना मालक, हे काय वेळ लागलंय का यांना? भर रस्त्यात कोण असं उभं राहतं? अशोक संतापून आणि घाबरून म्हणाला. मी समोर पाहिले तर कालचाचा ठोका चुकला. हेडलाईटच्या प्रखर उजेडात रस्त्याच्या अगदी मधोमध जिथे आमची गाडी जाणार होती तिथे 3 माणसं उभी होती. त्यांनी आमचा रस्ता चढवला होता. एक माणूस, एक बाई आणि त्यांच्या कडेवर एक छोटी मुलगी. ते बाजूला सरकायलाच तयार नव्हते. अशोकने 2-3 वेळा जोरात हॉर्न वाजवला, पण ते हलले नाहीत. आई, मी गाडी बाजूने काढून घेतो आणि पळवतो, तुम्ही खिडकी उघडू नका. अशोक स्टेअरिंग वळवू लागला. त्याला वाटलं की ही लुटमार करणारी टोळी असावी. पण माझं लक्ष त्या हेडलाईटच्या उजेडात दिसणाऱ्या त्या लहान मुलीकडे गेलं. ती रडत होती. तिचे डोळे सुजले होते. मी म्हटलं, थांब रे अशोक, वेळ लागलाय का तुला? अरे ती बघ ना, छोटी मुलगी आहे त्यांच्याकडे. माणूस बघ कसा हात जोडतोय. एवढ्या रात्री या धोक्यात त्यांना असं सोडून कसं जायचं? विनायकरावांनीही बाहेर पाहिलं. अरे अशोक, थांब बघू काय म्हणतात ते. अशा घाटात माणसं अशी रस्त्यावर का उभी राहतील? काहीतरी मोठी अडचण असावी. अशोकने नाईलाजाने गाडी थांबवली, पण त्याने इंजिन सुरूच ठेवलं होतं. खिडकीची काच थोडी खाली केल्यावर तो माणूस जवळ आला. त्याचा चेहरा रडवेला झाला होता. तो म्हणाला, मायबाप, माफ करा आम्हाला.
पण कोणीच गाडी थांबवायला तयार नव्हतं. आम्ही तासनतास हात दाखवतोय, पण लोक भीतीपोटी निघून जातात. आमची मुलगी थंडीने कुळकुळते. आम्हाला पुढे गावात पोहोचवा. तुमचे खूप उपकार होतील. त्या माणसाच्या आवाजातली ती अक्तिकता ऐकून माझं मन द्रवलं. अशोक मात्र अजूनही धुसफुसत होता. आई, हे वारे नीट नाहीत. नका घेऊ यांना गाडीत. पण मी विनायकरावांकडे पाहिलं आणि त्यांनी खुनीने संमती दिली. अशोक, उघड रे दरवाजा. या लेकराला बघून तरी त्यांना गाडीत घे. आपण त्यांना पुढच्या गावात सोडूया, विनायकराव कडक आवाजात म्हणाले. अशोकने जळ अंतकरणाने दरवाजा उघडला. तो माणूस, ती बाई आणि ती मुलगी निमूटपणे मागच्या सीटवर येऊन बसले. गाडी पुन्हा सुरू झाली. आमच्या गाडीत आता 5 ऐवजी 7 माणसं झाली होती. गाडीत सगळं काही सामान्य होतं. बाहेरून येणाऱ्या वाऱ्याचा आवाज सोडला तर काहीच विशेष जाणवत नव्हतं. विनायकरावांनी गप्पा मारायला सुरुवात केली आणि मी त्या कुटुंबाची चौकशी करायला लागले. कुठले तुम्ही आणि या रात्रीचे असे घाटात कसे अडकलात? मी मागे वळून विचारलं. तो माणूस थोडा सावरला आणि म्हणाला, मायबाप, आम्ही उस्मानाबादच्या एका गावातले. एका बाईच्या दर्शनाला मुंबईला गेलो होतो. तिथून परतायला उशीर झाला आणि बस हुकली. मी कुतूहलाने विचारलं, बाईच्या दर्शनाला? म्हणजे कोणत्या देवीच्या मंदिरात गेला होता का? माझ्या या प्रश्नावर तो माणूस थोडा थांबला आणि अतिशय गंभीर सुरात म्हणाला, नाही मायबाप, देवी नाही, एक बाई होती. आमच्या गावात ती काही दिवसांपूर्वी आली होती. तिने तिचं नाव अघोरीबाई असं सांगितलं होतं. अघोरीबाई? हे नाव ऐकताच माझ्या काळजात धस्स झालं. विनायकराव सुद्धा चमकून मागे बघू लागले. ड्रायव्हर अशोकचे तर स्टेअरिंगवरचे हात थरथरायला लागले होते. विनायकराव थोडे हसले आणि म्हणाले, काय रे बाबा, काय बडबड करतोयस? अघोरीबाई काय आणि तिच्या दर्शनाला तुम्ही जाताय काय? तो माणूस अजिबात डगमगला नाही. तो सांगू लागला, साहेब, तुम्हाला खोटं वाटेल, पण त्या अघोरीबाईने चक्क माझ्या मेलेल्या आईशी माझी भेट घडवून दिली. हे ऐकून आमचा सर्वांचा श्वास रोखला गेला. विनायकराव आता थोडे गंभीर झाले. तो माणूस पुढे सांगू लागला, आमच्या गावात वेशीच्या बाहेर एक जुनं झाड आहे. तिथे ही अघोरीबाई येऊन बसली होती. ती आपली साधना करायची, कुणाकडे काही मागायची नाही की कुणाशी बोलायची नाही. माझी आई नुकतीच वारली होती आणि मला तिची फार आठवण यायची. मी रडत रडत एक दिवस त्या बाईच्या पाया पडलो आणि म्हणालो, मला माझ्या आईला एकदा तरी भेटायचंय. तेव्हा त्या अघोरीबाईने माझ्या डोळ्यात बघितलं आणि म्हणाली, मी तुझ्या आईला तुझ्यासमोर उभी करू शकते, पण माझी एक अट आहे. मी विचारलं, कोणती अट? ती म्हणाली, तुझ्या घरात जेवढे देवाचे फोटो आहेत, मूर्ती आहेत, त्या सगळ्या बाहेर काढ. आजपासून देवधर्म सगळं सोडून दे. देवाची पूजा पूर्णपणे बंद कर आणि मगच माझ्याकडे ये. तरच मी माझी साधना करून तुझ्या आईला तुझ्यासमोर उभी करेन. साहेब, मी आईच्या मायपोटी घरातले सगळे देवाचे फोटो काढले आणि तिच्याकडे गेलो. तो माणूस जेव्हा हे सांगत होता तेव्हा गाडीतील शांतता आता भयानक वाटू लागली होती. त्याने आईला भेटण्यासाठी चक्क देवाचा त्याग केला होता. हे ऐकून आम्हाला काय बोलावं तेच सुचेना. त्या माणसाच्या बोलण्यात एक वेगळीच ओळ होती, पण सोबतच एक प्रकारचं भीतीदायक गूढही होतं. विनायकराव आणि मी सुन्न होऊन त्याचं बोलणं ऐकत होतो. तो माणूस आता त्याच्या कथेच्या खोलवर शिरला होता. मायबाप, अघोरीबाईने सांगितल्याप्रमाणे मी घरातले सगळे देवाचे फोटो, मूर्ती एका गाठोड्यात बांधून विसर्जित करून टाकल्या. देवधर्म पूर्णपणे सोडून दिला. जवळजवळ 10-12 दिवस झाले होते. मी रोज त्या बाईकडे जाऊन तिने सांगितल्याप्रमाणे साधना करत होतो. सुरुवातीला तर मला काहीच जाणीव होत नव्हती. मनात विचार यायला लागला की या बाईने माझ्या भावनेचा फायदा तर घेतला नाही ना. पण तिने माझ्याकडून कधी 1 रुपयाही मागितला नव्हता, त्यामुळे संशयाला जागाच नव्हती. तो माणूस थोडा थांबला. त्याने बाहेरच्या काळोखाकडे पाहिलं आणि पुढे सांगू लागला, त्या दिवशी मी खूप निराश होतो. मला वाटलं आज शेवटचा प्रयत्न करून बघावा. अघोरीबाई शांत बसली होती. तिने मला डोळे मिटून बसायला सांगितलं. अचानक मला लांबून एक आकृती चालत येताना दिसली. डोक्यावर पदर घेतलेली, साधीसुधी साडी नेसलेली. ती आकृती हळूहळू जवळ येत होती. मी डोळे बारीक करून नीट पाहिलं आणि माझ्या काळजाचा ठोका चुकला. समोर माझी आई उभी होती. हुबेहूब माझ्या आईसारखा चेहरा,
तिची चालण्याची पद्धत सगळं तसंच. हे ऐकून माझ्या अंगावर शहारा आला. विनायकरावांनी आश्चर्याने तोंडात बोट घातलं. तो माणूस सांगत होता, खरं तर त्यावेळी मी खूप भावुक व्हायला पाहिजे होतं, पण माझ्या मनात एक अनामिक भीती दाटून आली. ती आकृती माझ्या अगदी जवळ येऊन बोलायला लागली. तिचा आवाज अगदी माझ्या आईसारखाच होता. मी गोंधळून त्या अघोरी बाईकडे पाहिलं तर ती कोपऱ्यात बसून कुत्सितपणे हसत होती. तो माणूस पुढे म्हणाला, मला वाटलं हा नक्कीच काहीतरी तोतया प्रकार असावा. कोणीतरी बहिरूपी असेल जो आईचं रूप घेऊन आलाय. माझं मन मानायला तयार नव्हतं. शेवटी मी त्या समोर उभ्या असलेल्या बाईला अशा काही गोष्टी विचारल्या ज्या फक्त मला आणि माझ्या आईलाच माहिती होत्या. माझ्या बायकोलाही त्या गोष्टी कधी सांगितल्या नव्हत्या. पण साहेब, त्या बाईनं अगदी अचूक उत्तर दिली. एकामागून एक तिने माझ्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या. मला पूर्ण विश्वास झाला की ही माझीच आई आहे. त्या दिवशी मी आईच्या पाया पडून खूप रडलो. आई मला शेवटचं भेटून पुन्हा त्या काळोखात निघून गेली. त्या क्षणापासून माझा अघोरी बाईवरचा विश्वास दूर झाला. देव सुटला तरी चालेल, पण माझी आई मला भेटून देणारी ती अघोरी बाई माझ्यासाठी सर्वस्व झाली. त्या माणसाची कहाणी ऐकून गाडीत एक भयान शांतता पसरली. ड्रायव्हर अशोक तर आता भीतीने इतका गार झाला होता की त्याचे हात स्टेअरिंगवर थरथरत होते. त्याने रुमालाने कपाळावरचा घाम पुसला आणि गाडीचा वेग अजूनच वाढवला. आम्हा दोघांनाही आता पश्चाताप व्हायला लागला होता की आम्ही कोणाला गाडीत लिफ्ट दिली आहे, पण आता माघार घेणं शक्य नव्हतं. त्या माणसाची ती अघोरी कथा ऐकून गाडीतलं वातावरण इतकं जड झालं होतं की श्वास घेणंही कठीण वाटत होतं. अशोकच्या कपाळावर घामाच्या धारा वाहत होत्या. अचानक त्याने हायवेच्या कडेला एका छोट्या निर्जन चहाच्या टपरीपाशी गाडी उभी केली. तिथे आसपास दुसरं कोणतंही वाहन नव्हतं. फक्त एक अंधुक पिवळा दिवा जळत होता. काय झालं रे अशोक, गाडी का थांबवलीस? विनायकरावांनी सावरून विचारलं. अशोक सासरत म्हणाला, मालक, खूप डोळे ओढले जात आहेत, झोप आवरत नाहीये. 2 मिनिटं चहा पितो आणि येतो, नाहीतर अपघात होईल. विनायकरावांनी मान हलवली. अशोक झपाझप पावलं टाकत टपरीकडे गेला. आम्ही गाडीतच बसून होतो. मागच्या सीटवर ते तिघही दगडासारखे शांत होते, जणू त्यांच्यात जीवच नाही. 5-10 मिनिटं झाली असतील. अशोक चहा पिऊन परत येताना दिसला, पण त्याचा चेहरा पाहून काळजाचा ठोका चुकला. त्याचा चेहरा अक्षरशः काळा पडला होता, जणू त्याने एखादं भूतच पाहिलं असावं. त्याचे पाय जमिनीवर नीट पळत नव्हते. तो थरथरत गाडीपाशी आला, पण तो ड्रायव्हरच्या सीटवर न बसता त्याने विनायकरावांच्या खिडकीपाशी येऊन टकटक केलं. मालक, जरा खाली उतरा ना, काम आहे. अशोकचा आवाज कापत होता. अरे पण अशोक, तुला माहीत आहे ना मला गुडघ्याचा किती त्रास आहे. काय आहे ते इथूनच बोल, विनायकराव वैतागून म्हणाले. पण अशोकने हट्टच धरला. प्लीज मालक, 2 मिनिटं, खूप महत्त्वाचं काम आहे. शेवटी विनायकरावांनी काठी टेकवत कसंनुसं स्वतःला सावरत गाडीचा दरवाजा उघडला आणि ते खाली उतरले. अशोक त्यांना थोडं लांब अंधारात घेऊन गेला. मी गाडीच्या काचीतून बाहेर बघत होते. विनायकराव आणि अशोक यांच्यात कसली तरी गंभीर कुजबूज सुरू होती. विनायकराव मध्येच गाडीकडे वळून बघत होते आणि त्यांचे डोळे आश्चर्याने विस्फारत होते. अशोक हातवारे करून काहीतरी पटवून देण्याचा प्रयत्न करत होता. त्यांचं शरीर भीतीने शहारलं होतं. थोड्या वेळाने विनायकराव थरथरत गाडीपाशी आले. त्यांचा चेहराही आता पांढरा फटक पडला होता. अशोक मागेच उभा होता. विनायकराव गाडीत बसले आणि माझ्याकडे पाहून हळू आवाजात म्हणाले, सुलोचना, अशोक म्हणतोय मी गाडी चालवणार नाही. पण का, काय झालं? मी घाबरून विचारलं. अशोक पुढे आला आणि खिडकीतून डोकावून त्याने जे विधान केलं त्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तो डोळ्यात पाणी आणून म्हणाला, आई, माझ्यावर विश्वास ठेवा. या तिघांना आत्ताच्या आत्ता गाडी बाहेर काढा. जर हे गाडीत राहणार असतील तर मी 1 इंचही गाडी पुढे नेणार नाही. यांना खाली उतरवा, नाहीतर आपण आज जिवंत घरी पोहोचणार नाही. अशोकच्या त्या टोकाच्या भूमिकेमुळे मी पूर्णपणे सुन्न झाले. मागच्या सीटवर बसलेल्या त्या कुटुंबाने मात्र या गोंधळाकडे ढोंकूनही पाहिलं नाही. ते तसेच शून्यात नजर लावून बसले होते. आता काय करावं हे आम्हाला कळेनासं झालं होतं. विनायकराव आणि अशोकचं
बाहेर काय बोलणं झालं मला काहीच कळत नव्हतं. पण विनायकराव जेव्हा गाडीत परत आले तेव्हा त्यांचा चेहरा एखाद्या मेणासारखा पांढरा पडला होता. अशोक बाहेरच उभा होता. त्याचे हातपाय थरथरत होते. शेवटी विनायकराव गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी अशोकचा हात धरून त्याला कसंनुसं समजावलं. खूप वेळ त्याची कुजबूज चालू होती. अशोक शेवटी गाडीत यायला तयार झाला, पण त्याने एक अट घातली. तो ड्रायव्हरच्या सीटवर बसला आणि मागे न बघता आमच्या कानात अगदी हळू आवाजात कुजबुजला, आई, मी फक्त पुढच्या मोठ्या मंदिरापर्यंतच गाडी नेईन. त्या पलीकडे मी एक पावलंही जाणार नाही. तिथून पुढे काय करायचे ते तुम्ही बघा. त्याच्या आवाजातली ती भीती पाहून माझं काळीच धडधडायला लागलं. विनायकरावांनी त्याला विचारलं, अरे पण अशोक, असं अचानक का वागतोयस? काय झालंय नक्की? पण अशोकने एक शब्दही उच्चारला नाही. त्याने फक्त गाडीचं इंजिन जोरात सुरू केलं. त्याच्या चेहऱ्यावर घामाच्या धारा वाहत होत्या. जणू तो आत्ताच एखाद्या मोठ्या संकटातून सुटून आला होता. गाडी आता हायवेवरून सुसाट पडायला लागली होती. अशोक गाडीचा वेग इतका वाढवत होता की मला भीती वाटायला लागली. तो सारखा मागच्या आरशात बघत होता आणि त्याचे डोळे विस्फारले होते. जणू काही एखादं अदृश्य संकट आमचा पाठलाग करत होतं आणि अशोक त्यापासून आम्हाला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. गाडीतली ती शांतता आता भयानक वाटू लागली होती. इंजिनचा आवाज आणि वाऱ्याचा सुसाट आवाज सोडला तर गाडी चिटपाखरूही बोलत नव्हतं. मी हळूच मागे वळून पाहिलं. ते कुटुंब, तो माणूस, ती बाई आणि ती छोटी मुलगी आता शांतपणे झोपले होते. त्या मुलीचं डोकं आईच्या मांडीवर होतं. मगाशी अघोरी गोष्टी सांगणारा तो माणूस आता एखाद्या दगडासारखा शांत होता. त्यांना गाडीच्या वेगाचं किंवा अशोकच्या वागण्याचं काहीच पडलं नव्हतं. त्याचं असं शांतपणे झोपून राहणं या वातावरणात अधिकच गूढ भरत होतं. अशोकचा चेहरा आता पूर्णपणे घामाने डबडबला होता. त्याचे हात स्टेअरिंगवर घट्ट आवळले होते. तो कोणाशीच बोलत नव्हता. फक्त समोरच्या रस्त्यावर नजर लावून गाडी पळवत होता. विनायकरावांनी एकदा त्याचा हात धरण्याचा प्रयत्न केला, पण अशोकने त्यांना झटकलं. मालक, शांत बसा, फक्त त्या मंदिरापर्यंत पोहोचू द्या मला. तो एवढंच पुटपुटला. आम्हाला काही समजत नव्हतं की नक्की काय घडलंय. पहाटेचे 3:15 वाजले होते. काळोख आता अधिकच गडद झाला होता आणि धुक्यामुळे हायवेवरचं काहीच दिसत नव्हतं. अचानक समोर एक भव्य मंदिराचा कळस आणि तिथे असलेला उजेड दिसला. त्या भयान प्रवासात ते मंदिर म्हणजे आशेचा किरण वाटत होतं. अशोकने लांबूनच ते मंदिर पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर जणू जीव आला. गाडी जशी मंदिराच्या वेशीजवळ पोहोचली तसा अशोकने इतका जोरात ब्रेक मारला की आम्ही दोघंही पुढच्या सीटला आदळलो. गाडी थांबताच अशोकने स्वतःचा दरवाजा धाडकन उघडला. तो इतका घाबरलेला होता की मागे वळून बघण्याची त्याची हिंमतच होत नव्हती. तो गाडी तशीच चालू सोडून इंजिनचा आवाज घुमत असतानाच जीवाच्या आकांताने पळत सुटला. तो थेट मंदिराच्या पायऱ्या चढून आत गाभाऱ्याच्या दिशेने निघून गेला. मी आणि विनायकराव दोघंही थक्क झालो. अरे अशोक, काय झालंय तुला? गाडी बंद कर, विनायकरावांनी जोरात ओरडून विचारलं. पण अशोकने मागे वळून पाहिलंही नाही. विनायकराव आता खरोखरच वैतागले होते. गाडी तशीच चालू सोडून जाणं सुरक्षित नव्हतं. त्यांनी कष्टाने आपली काठी हाताशी घेतली आणि गाडीतून खाली उतरले. गुडघ्यांचा प्रचंड त्रास असूनही ते ड्रायव्हरच्या सीटपाशी गेले. वाकून त्यांनी गाडीची चावी फिरवून इंजिन बंद केलं आणि चावी खिशात घातली. सुलोचना, उतर खाली, गाडी लॉक करून घेऊ आधी. हा पोरगा वेळा झालाय का कुणास ठाऊक, ते पुटपुटले. मी घाईघाईने गाडीतून खाली उतरले. विनायकरावांनी रिमोटने गाडी लॉक केली. गाडीची दिवे एकदा चमकले आणि सगळीकडे पुन्हा शांतता पसरली. चावी विनायकरावांच्या हातात होती, त्यामुळे आता गाडीची काळजी नव्हती. पण माझं मन सारखं त्या मागच्या काचेतून आत बघत होतं. ते तिघंही अजूनही तसे शांत झोपलेले होते. इतका मोठा गोंधळ झाला, पण त्याच्या हालचालीत काहीच फरक पडला नव्हता. ते दगडासारखे निर्जीव वाटत होते. विनायकराव काठी टेकत टेकत मंदिराच्या पायऱ्यांकडे चालू लागले. मी त्यांचा हात घट्ट धरला आणि त्यांच्या मागे चालू लागले. पायऱ्या चढताना मी सारखे मागे वळून त्या लॉक केलेल्या गाडीकडे पाहत होते. त्या अंधारात ती उभी असलेली गाडी एखाद्या भयानक सावळ्यासारखी दिसत होती. अशोक मंदिरात असा का पडाला
त्याला असं काय दिसलं होतं? या विचाराने माझ्या अंगावर काटा आला. आम्ही मंदिराच्या उंबरठ्यावर पोहोचलो, पण मागे त्या काळोखात उभ्या असलेल्या गाडीच्या काचीतून कोणीतरी आम्हाला पाहतंय असा भास मला सतत होत होता. मंदिराच्या पायऱ्या चढताना माझ्या पायातलं त्राणच गेल्यासारखं झालं होतं. विनायकराव काठी टेकत कसेबसे पुढे सरकत होते. मंदिराचा तो गाभारा शांत होता, पण तिथे गेल्यावर जे दृश्य दिसलं त्याने आमचं काळीजच थिजलं. अशोक तिथे देवाच्या मूर्तीसमोर अक्षरशः लोळण घेत होता. त्याचे दोन्ही हात जोडलेले होते आणि तो थरथर कापत काहीतरी पुटपुटत होता. त्याच्या चेहऱ्यावरची भीती पाहून मला वाटलं, याला आता फिट येते की काय? अशोक, अरे काय झालंय तुला? असा वेड्यासारखा काय वागतोयस? मी जवळ जाऊन त्याच्या खांद्याला हात लावला. माझा स्पर्श होताच तो दचकून मागे सरकला. आई, नका जवळ जाऊ त्यांच्या. त्याचा आवाज पूर्ण बसला होता. कोणाच्या जवळ जाऊ नको. काय बोलतोयस तू? नीट सांग तरी. विनायकराव वैतागून ओरडले. अशोकने थरथरत्या हाताने आपल्या पॅन्टच्या खिशात हात घातला आणि एक चुरगळलेलं जुनाट कागदाचं कात्रण बाहेर काढलं. ते एका वर्तमानपत्राचं कात्रण होतं, जे आता पिवळं पडलं होतं. त्याने ते कात्रण विनायकरावांच्या समोर धरलं. हे बघा, हे वाचा. अशोक रडत म्हणाला. मी आणि विनायकरावांनी त्या कात्रणाकडे पाहिलं आणि आमच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या कात्रणावर एका अपघाताची बातमी होती आणि सोबत एक फोटो होता. तो फोटो पाहून माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आली. तो फोटो हुबेहूब त्या माणसाचा आणि त्या बाईचा होता, जे आता आमच्या गाडीच्या मागच्या सीटवर शांतपणे झोपले होते. बातमीची ठळक ओळ होती: मोहोळ घाटात भीषण अपघात, पती पत्नीचा जागीच मृत्यू, मुलगी बचावली. खाली तारीख होती 5 वर्षापूर्वीची. आई, मी जेव्हा चहाच्या टवरीवर गेलो होतो तिथे जुन्या वर्तमानपत्राची रद्दी पडली होती. तिथेच मला हे कात्रण दिसलं. फोटो पाहिल्यावर मला वाटलं माझा भास होतोय, पण हे तेच लोक आहेत. ते 5 वर्षापूर्वीच वारलेत. आई, आपण कोणाला गाडीत बसवलंय? अशोकचा आवाज आता रळकुंडीला आला होता. माझे डोळे पांढरे पडले. मी इतका वेळ ज्यांच्याशी गप्पा मारत होते, ज्यांना मायेने बिस्किटाचा पुडा दिला होता, ज्यांच्याशी त्या अघोरी बाईबद्दल बोलत होते, ते जिवंत माणूस नव्हते. ते चक्क 5 वर्षापूर्वी मेलेले आत्मे होते. विनायकरावांच्या हातातील काठी गळून पडली. आम्ही दोघंही गाभाऱ्यातल्या खांबाला धरून उभे राहिलो. बाहेर आमची गाडी लॉक केलेली उभी होती आणि त्या बंद गाडीत 3 मृतदेह किंवा आत्मे अजूनही तसेच बसलेले होते. त्या क्षणी मला जाणीव झाली की त्या अघोरी बाईच्या गोष्टी सांगताना तो माणूस कशाबद्दल बोलत होता. तो स्वतःच त्या अंधाऱ्या जगाचा भाग झाला होता. पहाटेचे 5 वाजले असावेत. मंदिराच्या परिसरात काकळ आरतीचे सूर ऐकू येऊ लागले आणि पुजाऱ्यांचे आगमन झाले. मला पाहताच माझा संयम तुटला. मी त्यांच्याजवळ पळत गेले. विनायकराव आणि अशोकही सुन्न होऊन बसले होते. मी त्या पुजाऱ्यांना घाटात घडलेली ती अघोरी गोष्ट सांगितली. अशोकला मिळालेले वर्तमानपत्राचे कात्रण आणि आमच्या गाडीत बसलेल्या त्या पाहुण्यांबद्दल सगळी हकीकत सांगितली. पुजारी शांतपणे सगळं ऐकून घेत होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक गंभीर भाव होता. आई, आता सूर्योदय झालाय. गाडीपाशी जाऊन बघूया. बहुधा आता तिथे कोणीच नसेल. आत्मे सूर्यप्रकाशात टिकत नाहीत. पुजारी धीर देत म्हणाले. आम्हालाही तीच खात्री होती की आता गाडी पूर्णपणे रिकामी असेल आणि ते तिघही गायब झाले असतील. आम्ही चौघही भीत मंदिराच्या पायऱ्या उतरून पार्किंगच्या दिशेने निघालो. विनायकरावांच्या हातात अजूनही गाडीची चावी गच्च धरलेली होती. गाडी लांबूनच दिसत होती, कडुलिंबाच्या झाडाखाली तशीच लॉक केलेली. अशोक तर 10 फूट लांबच थांबला. त्याची पुढे जाण्याची हिंमतच होत नव्हती. आम्ही गाडीच्या जवळ पोहोचलो. विनायकरावांनी थरथरत्या हाताने रिमोटचे बटन दाबले. आवाज झाला आणि गाडीचे लॉक उघडले. काचेवर पहाटेचे धुके साचले होते, त्यामुळे आतलं स्पष्ट दिसत नव्हतं. कसनुसं धाडस करून काचेवरचा ओलावा हाताने पुसला आणि आत डोकावून पाहिलं. आधी मला फक्त मागच्या सीटवर एक पांढरा गुलाबी रंगाचा फ्रॉक पडलेला दिसला. मला वाटलं फक्त कपडे उरलेत की काय, पण जशी मी नजर स्थिर केली तसा माझा काळजाचा ठोका चुकला. अहो बघा, ही तर ती मुलगी. मी ओरडले. विनायकराव आणि पुजारीही जवळ आले. त्या सीटवर ती लहान मुलगी
अजूनही तशीच शांतपणे झोपलेली होती. तिच्या अंगावर तोच फ्रॉक होता जो आम्ही रात्री पाहिला होता, पण तिचे आई वडील, ती मोठी सीट पूर्णपणे रिकामी होती. तिथे कोणीही नव्हतं. आम्ही सगळे घाबरून मागे सरकलो. जर आई वडील गायब झाले तर ही मुलगी अजूनही इथे कशी काय? मी शेवटी मनात देवाचं नाव घेतलं आणि हिम्मत करून मागचा दरवाजा उघडला. बाळ, ये बाळ. मी हळूच तिला हाक मारली. ती मुलगी सळसळली आणि तिने डोळे उघडले. मी थरथरत्या हाताने तिच्या गालाला स्पर्श केला. तिचा गाल उबदार होता. तिच्या अंगात रक्तमांसाचं जिवंत चैतन्य होतं. ती एखादी भूत किंवा आत्मा नव्हती, तर चक्क खरीखुरी जिवंत मुलगी होती. मला खात्री पटताच मी तिला कुशीत घेतलं. विनायकराव आणि अशोकही आता जवळ आले. त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला की ही मुलगी जिवंत कशी? ती मुलगी जागी होताच आम्हाला पाहून रडायला लागली. तिचे डोळे पुन्हा मायूस झाले होते. कुठे गेले तुझे आई बाबा? मी तिला विचारलं. तिने हुंदके देत खिडकीबाहेर शून्यात पाहिलं आणि म्हणाली, ती बाई आली होती. उजाळायच्या आत ती पुन्हा बाबांना आणि आईला घेऊन गेली. दरवेळी असंच होतं. ते मला सोडून जातात आणि ती बाई त्यांना त्या अंधारात परत घेऊन जाते. तिचे हे शब्द ऐकून आमच्या अंगावर शहारा आला. ती मुलगी जिवंत होती, पण तिचं आयुष्य मात्र त्या मृतांच्या जगाशी कायमचं बांधलं गेलं होतं. तुळजापूरच्या महाद्वारात उभं राहिल्यावर कुठेतरी काळजाला थोडी शांतता मिळाली. कुलस्वामिनी तुळजाभवानीचा तो गाभारा आणि मंत्रोच्चार ऐकून रात्रीचे ते भयान सावट थोडं ओसरल्यासारखं वाटलं. मला त्या निरागस नंदाची खूप दया येत होती. ती मुलगी कोणासोबत आणि कोणत्या परिस्थितीत अडकली होती हे आठवलं तरी अंगावर काटा येतो. मी तिला देवीच्या चरणी नेलं. तिच्या कपाळाला भवानी मातेचा अंगारा लावला आणि मनापासून प्रार्थना केली, आई भवानी, या लेकराचं रक्षण कर. तिथून निघाल्यावर आम्ही गाडी धाराशिव दिशेने वळवली. आता नंदा थोडी मोकळी झाली होती. मी तिला मायेने कुरवाळत तिला विचारपूस करायला सुरुवात केली. तिने सांगितलं, ती तेर नावाच्या एका ऐतिहासिक आणि दुर्गम भागात राहते. विनायकराव आणि माझ्यात मात्र द्वंद्व सुरू होतं. विनायकराव म्हणत होते, सुलोचना, कदाचित तिची आई बाबाही जिवंत असतील. त्या वर्तमानपत्राच्या कात्रणात काहीतरी गफलत असू शकते. काही लोक मृत्यूच्या अफवा पसरून असेच फिरत असतात. त्या अगोरी बाईने फक्त घाबरवलं असेल. मलाही तसंच वाटायला लागलं होतं. कारण ती मुलगी जिवंत होती, तर तिचे आई बाबा अचानक गायब कसे होतील? प्रवास लांबचा होता आणि विनायकरावांच्या गुडघ्यांचा त्रास वाढला होता. म्हणून आम्ही मध्ये मध्ये थांबत एकदाचे तेर गावाच्या वेशीवर पोहोचलो. दुपारी 12चे सुमार असतील. गावाच्या वेशीवर पारावर काही जुनी जाणती माणसं बसली होती. अशोकने गाडी थांबवली आणि आम्ही नंदाला घेऊन खाली उतरलो. नंदाला पाहताच तिथला एक म्हातारा म्हणाला, अरे बापरे, नंदा आली वय परत. कुठून आणलं हिला? त्यांच्या बोलण्याचा ढब ऐकून आम्हीही थक्क झालो. विनायकरावांनी विचारलं, काय झालं बाबा, ही मुलगी कोणाची आहे? तो म्हातारा सुस्कारा सोडून म्हणाला, पाहुणं, तुम्ही 6वे लोक आहेत जे हिला असं गाडीत घेऊन गावात सोडायला आलाय. आमच्या पायाखालची जमीन सरकली. त्या गावकऱ्यांनी जी गोष्ट सांगितली ती ऐकून आमचा स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता. नंदाचे वडील गावात मोलमजुरी करायचे. 5-6 वर्षापूर्वी गावात एक अघोरी बाई आली होती. तिने गावातल्या कोणाशी संबंध ठेवला नव्हता, पण नंदाचे वडील आईच्या निधनामुळे खूप दुःखी असायचे. ते त्या बाईच्या नादी लागले. एका दिवशी ती अघोरी बाई नंदाला आणि तिच्या आई वडिलांना घेऊन मुंबईला निघाली. त्यानंतर काही महिन्यातच बातमी आली की त्या नवरा बायकोचा अपघातात अंत झाला आहे. तेव्हा ही पोरगी फक्त 1 वर्षाची होती. गावकरी सांगू लागले, कोणीतरी हिला गावात आणून सोडलं. तेव्हापासून आम्ही गावकरीच हिला सांभाळतो. पण गेल्या 3 वर्षापासून एक विचित्र प्रकार सुरू झालाय. वर्षातून एकदा ही मुलगी घरातून अचानक गायब होते. 1-2 महिने ती कुठे असते कुणालाच माहीत नाही. आणि मग अचानक तुमच्यासारखं कोणीतरी हिला गाडीतून घेऊन येतं आणि सांगतं की हिचे आई बाबा घाटात भेटले होते. आम्ही जेव्हा त्या लोकांकडून वर्णन ऐकतो तेव्हा ते हुबेहूब नंदाच्या मेलेल्या आईवडिलांसारखं असतं. त्यांनी आम्हाला एक जुना
काळवंडलेला फोटो दाखवला. तो फोटो पाहताच विनायकराव आणि अशोकचे चेहरे पांढरे पडले. तेच लोक होते जे काल रात्री आमच्या गाडीत बसले होते. याचा अर्थ असा होता की ते आत्मे दरवर्षी आपल्या मुलीला भेटायला येतात, तिला सोबत घेऊन फिरतात आणि शेवटी कोणीतरी प्रवाशाच्या हाती तिला सुरक्षित गावात पाठवून देतात. नंदा रडत होती. ती म्हणत होती, आई बाबा मला सोडून गेले, ती बाई त्यांना घेऊन गेली. विनायकराव आणि मी सुन्न झालो होतो. त्या अघोरी बाईने नंदाच्या आई वडिलांना अशा कचाड्यात पकडलं होतं की मृत्यूनंतरही त्यांना शांती नव्हती. आम्ही गावकऱ्यांना हात जोडून विनंती केली, हिला पुन्हा जुन्या घरात ठेवू नका. तिथे त्या अघोरी शक्तीचा वावर असू शकतो. हिला गावच्या मंदिरात पुजाऱ्यांच्या घरी ठेवा. तिथे देवाचा सहवास असेल तरच ही सुरक्षित राहील. गावकऱ्यांनी आमचा सल्ला मानला. गावच्या पुजाऱ्याच्या कुटुंबाने नंदाची जबाबदारी स्वीकारली. आम्ही नंदासाठी काही पैसे आणि तिचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी गावकऱ्यांकडे मदत सोपवली. तिथून परतताना अशोकने गाडीचा वेग मध्यम ठेवला होता. कोणाचंच कोणाशी बोलणं होत नव्हतं. पुण्याकडे येताना त्या घाटाकडे पाहताना मला जाणीव झाली की नंदाचं नशीब मात्र त्या अंधाऱ्या आणि उजेडाच्या सीमेवर कायमचं टांगलेलं होतं. आम्ही तुळजापूरच्या देवीचा जयघोष केला आणि त्या आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात कायमच्या बंद केल्या.